संगीतामध्ये सुद्धा सहजोगाने हळूहळू प्रवेश करून घेतला आणि आज त्याचे बहरलेले रूप आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे सगळं इतक्या लवकर घटित होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आमचे भाऊसाहेब समुद्रात पडले आणि सगळ्यांनाच किनारे सापडलेले दिसतात. आमचे वडील नेहमी म्हणत असत की आपला भारतीय संगीताचा एक मोठा वारसा आहे आणि तो एक दिवस तुमच्या फार कामी येणार आहे. तेच आज झालेलं आहे. तोच आज कामी आलेला दिसतोय. तसा सहयोग हा सुद्धा आपला एक वारसा आहे, तसा संगीत सुद्धा एक वारसा आहे. आणि असे अनेक वारसे आहेत आपल्याकडे. ते सगळे मिळवून घ्यायचे, समग्र करायचे, इंटिग्रेट करायचे. हे कार्य म्हणजे सहयोगाच्याच प्रेमाने होऊ शकते. आणि आपोआप त्या प्रेमाचा ओघ, मी काहीच करत नाही, मी सगळं बघतच आहे, हा चमत्कार सगळा काही त्या प्रेमाचा ओघच घडवून आणत आहे. ही त्याची शक्ती आहे. ही सगळं काही हे घडवून आणते, ते मी बघत असते नुसती. आणि मला आश्चर्य वाटतं हे कसं काय झालं. आता बघतच राहावं अशी स्थिती झाली आमची. आणि तुम्ही सुद्धा आता कुठल्या कुठे पोचाल हे आम्ही बघतच राहणार. तुम्हा लोकांना आता हे पोचले, ते तिकडे पोचले. एकंदरीत नुसती आनंदाची परिसीमा झालेली आहे. आणि ह्याच्या पुढे आणखी कोणत्या कोणत्या कलेमध्ये तुम्ही आपले दिग्दर्शन कराल तेच बघायचं राहिलंय. बरेच लेखक निघतील, कलाकार निघतील, त्यातनं किती चित्रकार निघतील, त्याहून आता राजकारणी किती लोक निघणार आहेत तेही पाहायचं. येन केन प्रकारेण सहयोग हा सर्व विश्वात स्थापित होणार आहे. त्याची चिन्ह मला दिसू लागली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. हा क्षेत्रज्ञ जो गीतेमध्ये सांगितलेला आहे तो प्रवेश पावणार याबद्दल मला शंका वाटते. अशीच तुमची सगळी प्रगती सर्वांगीण होऊ देत, सामूहिक होऊ देत, वैयक्तिक होऊ देत. आणि पूर्णपणे तुम्ही सहजाच्या सागरामध्ये एकलीन होऊन बाकीच्या ज्या क्षुद्र आणि लहान सीमा आहेत त्या सर्व तोडून टाकू दे. हीच तुम्हाला शक्ती मिळू दे. हाच एक माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. I must say that Sajoga has reached such a climax now that I have to wait for other climaxes into another regions also. In music, in poetry, I cannot believe it. It has gone so far in such a short time. It has a speed, tremendous speed. I don't know now how many great writers, how many great painters, artists, musicians will be reaching what heights. I'm sure we will be producing great economists and also very great politicians who will rule this world and will manage all the things properly in the proper way in the Satyuga. May God bless.